चिरा देवा तुझा विसरण गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी नलगी लगी धन संपदा संता संगदी सदा गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी तू का म्हणे गर्भासी सुखे घालावे आमासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी महायोग भेटे तटे भीवर वरम पुंडरी कायदा तू मुनिंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पावन झालो चराचरी सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मनम कुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जसु जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक तुम
होई सकल विकलेंचे करण त्याची वंदू श्री चरण श्री गुरुंची ती नमस्कार आता विठ्ठल इच्छदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाई नावाडी इच्छी माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा मागणी प्रकरणातील अभंग आहे। जगाच्या मालकाकडे भगवान परमात्माकडे काय मागावं, कधी मागावं, किती मागावं आणि कसं मागावं अतिशय सुंदर भाव तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी सुंदर असा अभंग निवडलेला आहे। अल्पसा हा पर्याय देण्याच्या पूर्वी सर्व माता माऊल्यांना विनंती, काय भांडणीत का तुमचे टोळक बसले तुमचे सगळेजण असे पुढे सरकून बसा, नाही उठलं तर इथंच मराल मी। उठा पटकन उठा, हा एकामेकीच्या शेजारणीची शपथ तुम्हाला, उठा सगळ्याजणी या पुढं। भाकर खाल्ली की नाही? गावाचं नाव भाकरवाडी म्हणून म्हटलं। या समोर समोर या, पाठीमागच्या या आजीबाई या पुढं, फक्त खांब धरून बसलेल्या बसू दे तिथंच। हे पहा एक म्हातारी म्हणती सुनाचं ऐकत नाही, हिचं कशाला ऐकू? या या पुढे या। विठ्ठल 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 अतिशय सुंदर पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं। वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, संत सांगतात गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम। आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता। ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही, अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्ती भगवंताच्या सत्तेने आहे। भगवान परमात्मा स्वतः सांगतात, एकोहम बहुश्याम महिला मंडळ एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। म्हणून या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक जीवाचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली। माणसाला मरण हे असं करा नाही तर असं करा, तुमचं माझं काय बांधाला बांध असल्यासारखं बसू नका अजिबात। माणूस कधी जाईल सांगता येत, संत सांगता क्षण भंगुर नाही भरवसा। पण जीवनामध्ये 7 दिवसात योग्य वेळेत विचार करून जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी अतिशय सुंदर असं केलेलं कार्यक्रमाचं आयोजन आहे। पवित्र अशा आयोजनामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे। आज आपण जर पाहिलं खरोखर एवढा मोठा कार्यक्रम करण्याची परिस्थिती नाहीये, पण तरी सुद्धा महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या गुणीजन मंडळी या पत्रिकेमध्ये आहेत। सर्व गुणीजन मंडळी एकत्रित आहेत आणि आणण्यासाठी सुद्धा स्वतःकडे कोणतीच गोष्ट नसल्याशिवाय विश्वास सोडून आशीर्वाद आणि कृपा सोडून सर्व कार्य करतायत। आदरणीय हरिभक्त परायण खूप सुंदर स्वभाव आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणायला हरकत नाही। पण माझं सांगणं कायम असतं, सर्व महिला मंडळी असतील पुरुष मंडळी असतील, भरपूर गाव मोठं आहे आपलं आणि या गावामध्ये माणसाला संसारात प्रपंचात किती गोष्टी कमवायच्या असतील, माणूस असं एकमेकाचा जीव घ्यायला पडलेला असतो। पण खरा जीवनाचा उद्धार कुठं असेल तर या ठिकाणी, पण इथं माणूस मात्र मागे द्यायला मागं पुढे पाहतो। आज खरं देवाला मागावं काय हेच तुम्हाला सांगणार आहे मी। आपण देवाकडे काय मागतो हेही तुम्हाला सांगते, पण नक्कीच फुल नाही फुलाची पाकळी या पवित्र अशा कार्यक्रमात प्रत्येकाचं सहकार्य असावं। कमीत कमी एका हाताने दिलं देव 10 हाताने दावा, हिस्सा देवाला द्यायला काय हरकत आहे का? दिवसभरात 10 रुपये कमवत असाल तर 1 रुपये दे ना देवासाठी, दिवसभरात 100 रुपये कमवत असाल तर 10 रुपये देवासाठी दिले पाहिजेत। आता बऱ्याच जणी माना हलवतात पण अजून नसेल काढले पॉकेटातले। मला सांगायचंय भगवान परमात्माचं लक्ष प्रत्येकाच्या वरती आहे। प्रॉपर्टी किती कमवा पण प्रापंचिक श्रीमंती पारमार्थिक श्रीमंती किती याचं मोजमाप आपण केलं पाहिजे। प्रापंचामध्ये किती श्रीमंती कमवा पण खरी श्रीमंती भगवंताची यादीत तीच असणार आहे जी तुम्ही धार्मिक कार्यामध्ये दान केलेलं आहे, जी मदत केलेली आहे। पवित्र अशा कार्यक्रमासाठी खूप सुंदर योग घडून ज्यांच्यामुळे येत आहे आदरणीय हरिभक्त परायण गोसेवक ज्यांना म्हटलं जातं, खूप सुंदर आयोजन आहे। आदरणीय हरिभक्त परायण आमचे गोसेवक शंकर दादा मसलकर दादांचे धन्यवाद व्यक्त करते। बाकी सर्व त्यांची सहकारी मंडळी आहेत, एकदा दादांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवा। धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा। बरेच म्हणत असतील होत नाही तर सप्त्याचं नियोजन कशाला करावे, मांजरीपेक्षा बेकार माणसं आहेत पाहिजे, कशाला करावं होत नाही। एक सांगायचं पहा,
17, 18, 19, 20, 25 वर्षाच्या वयामध्ये दारू पिऊन कुठंतरी पडण्यापेक्षा आणि दारू पिऊन कुठंतरी धडकून मरण्यापेक्षा हे कार्य केलं कधी माणसानं चांगलंय पहा. इथं 4 लोक तुमचं आनंदाने नाव घेणार आहेत. म्हणून दादांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. पवित्र अशा कार्यक्रमासाठी दादांना ज्यांनी माझं नाव सुचवलं आदरणीय हरिभक्त परायण आमचे अभिषेक दादा, त्यांना मी एवढे दिवस अमोल दादा म्हणत होते. काही जण भोला दादा म्हणतात, बरेच नाव आहे त्यांना. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय आमच्या गुरुस्थानी असणारे मसलकर बाबा आहेत. बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करायचे. आपण जर पाहिलं एखाद्या गायकानं दुसऱ्याच्या कीर्तनात गायन करणं आपलं एवढं काही नवल वाटत नाही, पण एखाद्या कीर्तनकारानं कथाकारानं दुसऱ्याच्या कीर्तनात आणि विशेषतः लेडीज कीर्तनकारांच्या कीर्तनात येऊन बसायला खूप मोठं मन लागतं. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व गुणजन मंडळी आहेत आदरणीय हरिभक्त परायण, अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे आदरणीय हरिभक्त परायण साईनाथ दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय गौरव दादांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे आदरणीय हरिभक्त परायण बाळू महाराज आहेत, महाराजांचे धन्यवाद. वैजनाथ महाराज आहेत, महाराजांचे धन्यवाद. अभिषेक महाराज, दयानंद महाराज, मधु महाराज आणि विनेकरी, तुमचं मस्त स्वभाव आहे, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्त परायण विकास दादांचे धन्यवाद. तेच म्हणलं नाव तर इथं फोटो वेगळा दिसतोय, पण म्हणलं असेल काहीतरी बदल. तोंड इथं जरा असं गोबरंत इथं आल्यापासून मी ते फोटो बघत होते, लक्षातच येईना. आदरणीय आमचे विकास दादा आणि इकडे विठ्ठल दादा, एकदा जोरात टाळी वाजवा. धन्यवाद व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या शंकर दादांना ज्यांचं सहकार्य आहे आदरणीय हरिभक्त परायण कथाकार सुद्धा आहेत. कथा ऐकली का ऐकायची अजून ऐका तुम्ही. वर्षभरात भरपूर मोठा संकल्प आहे, कारण 1 वर्षामध्ये मला वाटतं 16 वर्षामध्ये का कथा 108 कथा एका वर्षात पूर्ण करायच्या. जेव्हा होतील तेव्हा आपण आहे तोपर्यंत. ज्यांचा संकल्प आहे की 108 श्रीमद भागवत महापुराण कथा झाल्या पाहिजेत. मला वाटलं होतं परिसरातले पंचकृषीतले महाराज एखादे आणून कथा करत असतील, पण आल्याच्या नंतर कळालं खूप महाराष्ट्रातील नामवंत कथाकारांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा ऐकता आहात. आदरणीय हरिभक्त परायण प्रभाकर महाराज शास्त्री, त्याचबरोबर 16 कथा आहे, म्हणजे ही 16वी आहे. अजून भरपूर कथा तुम्हाला श्रवण करायच्या आहेत, पण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. साऊंडही दादांचा चांगला आहे. गोरक्षक साऊंड सिस्टीम, गणेश साऊंड दोन्ही भाकरवाडी, तुमचे धन्यवाद. एकदा जोरात टाळी वाजवा दादांसाठी. यूट्यूब चॅनल आहे आदरणीय हरिभक्त परायण नितेश दादा वारकरी विचारधारा, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. आमच्या शंकर भाऊला सहकार्य करणारी सर्वच मंडळी आहेत, सर्वांचे धन्यवाद. बानेगाववरून आलेले गेल्या 2 वर्षापासून ज्यांचा माझा परिचय आहे, ज्यांच्या गावात कीर्तन झालं, यावर्षी सुद्धा खूप आशेनं फोन केला होता, पण तारीख काही भेटली नाही. आदरणीय हरिभक्त परायण आमचे पडोळे दादा आमच्या वहिनी सहित घेऊन आलेत, त्यांचे धन्यवाद. बाकी सर्व त्यांच्या मैत्रिणी आहेत, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायची. पवित्र अशा कार्यक्रमासाठी माझ्या आजीबाई उपस्थित, कोणाच्या सोबत येत नसतील पण आज बऱ्याच दिवसातून आल्यात. आजी आहे, माझा मोठा बंधू आमचे युवराज दादा धनाडे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, सर्व आयोजक, नियोजक, संयोजक, इथे सर्व चष्मेवाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्याचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल आता वेळ कमी आहे, फास्ट सांगण्याचं काम करणारे, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल, काहीतरी महत्त्वाचं सांगणारे, म्हणून सगळ्यांनी फक्त लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. अजिबात एकमेकीशी बोलायचं नाही, एकमेकीशी गप्पा नाही. तर महिला मंडळाला घरी जे सगळे कामं केलेली थाल्यावर काढतात, एकमेकीला कोपर खेळ आणून, त्यामुळे इथं बसायचं शांत फक्त कीर्तन ऐकण्यासाठी. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. या महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश,
हरीचे दास जन्म घेती। पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया ना माता याचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत बहिणी म्हणे फड कविती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा। वारकरी संप्रदायात प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। साधू संतांचा विचार केला तर साधू संतांनी भगवान परमात्माला समर्पण केलंय। श्रीमद भागवत महापुराण कथा तुम्ही श्रवण करत आहात, आणि सांगायचं तात्पर्य एकच, जीवनामध्ये योग्य विचार करून भगवान परमात्माला समर्पण करणं फार महत्त्वाचं आहे। बरेच लोक म्हणतील ताई ज्यांच्याकडे गाड्या, ज्यांच्याकडे बंगले, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी देव त्यांच्या घरी येतो, हा विचार डोक्यातून काढून टाकायचा। असं कधी डोक्यात आलंच, पांडवांसाठी शिष्टाई करण्यासाठी भगवान परमात्मा ज्या वेळेला दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना अरे 5 पांडवांना कमीत कमी 5 गावं दे। पण त्यावेळेला दुर्योधनानं सांगितलं, देवा 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन नाही भेटणार। जगाच्या मालकाचा, भगवान परमात्माचा आणि भक्ताचा अपमान केला, भगवंत तिथून निघून जावं लागले। त्यावेळेला जेव्हा कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करतात, भगवान आलेच आहात तर भोजन करून जा। पंचपक्वानाचं भोजनाचं ताट तयार आहे। देवानं सांगितलं, ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान होतो, महिला मंडळ, जिथे माझ्या भक्ताचा अपमान होतो तिथे अन्न काय, पाणी सुद्धा ग्रहण करू शकत नाही। जगाच्या मालकानं तिथून निघाले। विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा वेला, मनमोहन मुरलीवाला। जगाच्या मालकानं विदुर काकांच्या कन्या खाल्ल्यात। 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले प्रभू रामचंद्र। शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली, त्याचा अर्थ अंतःकरणात शुद्ध ज्याचा भाव झाला, आणि दुरी नाही देव त्याला। अंतःकरणात फक्त थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळात याला। महिला मंडळ, महादेवाची भक्ती करताना तुम्ही आता सध्या जास्त वातावरण, शिव महापुराण कथा, 1 लोटा जल सब समस्या का माहिती ना तुम्हाला। बरं, पांढरी साडी घालून महादेवाच्या मंदिरात जाता का सोमवारच्या दिवशी? किती तास पूजा करता, 2 का 4 तास? पूजा करू नका या मताची नाही, तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे। महादेवाच्या परिवाराचा विचार केला तर कोण कोण सदस्य आहेत बोला? भगवान भोलेनाथ बरोबर, दुसरे पार्वती माता, तिसरे कार्तिक महाराज, चौथे गणपती बाप्पा। आता मला सांगा, महादेवाचं वाहन काय आहे? जोरात बोला। कोण म्हणलं घोडा? काय वाहन आहे? नंदी। पार्वती मातेचं वाहन काय आहे? सिंह। कार्तिक महाराजाचं वाहन मोर, आणि गणपती बाप्पाचं? आता मला सांगा मसलकर बाबा, विकास दादा, संध्याकाळच्या वेळेला या सगळ्यांचे वाहन एका हॉलमध्ये घातले, सकाळी दिसतील का? पण तरी त्यांच्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का? काय येत नाही? या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे। सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा। मग ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं, उंदीर म्हणजेच उद्योग, त्या घरात उद्योगाची कधी कमतरता नसते, आणि अखंड धनलक्ष्मी त्यांच्या घरात नांदत राहते। बरं, महादेवाची पूजा करता 2 नाही 4 तास पूजा करा। बरं महिला मंडळ, 4 तास पूजा करा, पण मला खरं खरं सांगा, महादेवाच्या मंदिरात पूजा करत असताना तुम्ही 4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवानं जर भाकरी वाचून, ते महादेव भेटणार आहे का आपल्याला? गावाचं नाव भाकरवाडी, भाकरीची विषय जास्त सांगणार मी तुम्हाला, बरोबर आहे की नाही? अंतःकरणात फक्त भाव शुद्ध पाहिजे। जगाच्या मालकाला तुम्ही किती बेलपत्र वाहता, किती फुलं वाहता, किती पाणी वाहता याला महत्त्व नाही, तुम्ही कसे वाहता याला फार किंमत आहे। अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे। साधू संतांनी भगवान परमात्माला समर्पण केलंय, म्हणून त्यांच्या चरित्र कथा जगविख्यात आहेत। आणि आज आपण जर विचार केला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत नामदेव महाराजांनी, जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी, पण प्रत्येक संतांना देवाला समर्पण केलंय, जगाच्या मालकाला समर्पण केलं। कधीच संताकडे, भगवंताकडे संतांना मागण्याची वेळ आली नाही, पण तरी सुद्धा जगाच्या मालकानं कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय। जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य, निळोबारायांच्या घरी निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत भगवान परमात्मा गड्याचं रूप धारण करून राबलेला आहे। म्हणजे याचा अर्थ जगाच्या मालकाला मनी नाही आस, त्याचा पांडुरंग दास, अखंड भगवान परमात्मा कार्य करतो।
द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा हरी पाणी श्री खंड्याच्या श्री खंड्याच्या श्री खंड्याच्या चित्ती नाही आसा आणि त्याचा पांडुरंग दास अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे सगळ्यांसाठी अंतःकरणामध्ये भाव शुद्ध पाहिजे जगाचा मालक देव नक्कीच भेटल्याशिवाय राहत नाही कारण आपण पाहतो प्रत्येकाला वाटतं देव आपल्याला भेटला पाहिजे देवानं प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत पण अंतःकरणाचा भाव शुद्ध नसेल भगवान परमात्मा कोणतीच इच्छा मनोकामना पूर्ण करू शकत नाही साधू संतांचा विचार केला देवाला समर्पण केलं म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचला एवढंच मर्यादित नाही फिरविले देऊळ जगमा आणि नाम हाती दूध प्याला किंवा नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्तिजय प्रत्येक संताचा अधिकार पहा वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस ज्यांना म्हटलं जातं असे असणारे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे किती सुंदर मंदिर बांधा मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून असते बरोबर तशी माणसाची सुंदरता माणसाच्या गंगू मावशी जोरात बोला माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून माणसाला जेवढा नाकाला शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला एवढ्या लांबून अंधारात माझं नाक नाही दिसणार एकीमेकीचं पहा नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे की नाही अहो साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्पेचे पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पाहता का तुमच्याकडे पाहता का पोरी भेटतात का गावागावात तेवढाच प्रॉब्लेम होता इथं बरेच असतील बसलेले होतात जे कीर्तनात बसते त्यांचे लग्न होतात सध्याच्या काळात वशील लावलेलं बरं आपल्याच कशाला परत जे आईवडिलांची सेवा करतात त्यांचे लग्न होतात पण जे बिनाकामाचे या गल्लीतून त्या गल्लीत बिनाकामाचे फिरणार त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे मोठे मोठे रुद्राक्षाच्या माळा असा आडवा भस्म लावायचा बंबम बोले टेकडीवाले कैलास की राजा चिल्लीम मरायता जदम लगणे आजा की चोलो हिमालय की गुफा मी इथं जवळच पहाड हिमालयात गेले पहाडात ती फक्त कुंभमेळ्यालाच बाहेर यायचं मध्ये यायचं कारण नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे महिला मंडळ नाकाला शेंडा बाई किती सुंदर असू द्या एवढी एवढंसं नाक भली मोठी नत मालकाला म्हणते पप्प्याचा बाप कशी दिसते मालकाला माहिती अख्ख्या भाकरवाडीत आपलंच भूते पण तरी नाही सांगत पप्पेची माय अगं अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे की नाही नाकाला शेंडा असावा नाकाला धार असावी फक्त धार नसावी एवढा लेट कर नका लागू दे तुमच्याकडं नाकाला धार असावी फक्त धार नाही तर काही का जणांना पाहतो मी 12 महिने पाऊस काळा सर्दी वेगळी पिकलेली सर्दी वेगळी त्याच्यातून परत
नाकाला शेंडा वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबराय आहेत. अधिकार संपन्न तुकोबरायांचा अधिकार आहे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से तू किता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले मनोनिरवेश्वर चरणी मस्तक देवी आरती तुकाराम आरती तुकाराम अधिकार आहे. अनुरेणुया थोकडा आणि तुका आकाश एवढा तू खूप बराय. ज्या वेळेला पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला येऊन पोहोचले त्या रावळामध्ये त्या देवळामध्ये आहेत. पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं तर जगाचा मालक आज तुकोबरायांकडे पाहत होता. बरेच महाराज मंडळी सांगतात की देवानं खाली मान घातली, पण जगाचा मालक तुकोबरायांकडे पाहत होता. दर वेळेला एवढं पुण्य शिल्लक होतं. भगवंताचं नामचिंतन 8वी पिढी होती, भगवंताचं नामचिंतन करत होते. पण तुकोबराय ज्या वेळेला विचारतं देवा, दरवेळी आलो तर काहीच बोलत नसता, पण यावेळी आल्याच्या नंतर माझ्याकडे पाहताय तुम्ही. दरवेळी आलो की खाली मान घालून उभे राहता देवा. कारण काय? भगवान परमात्माने सांगितलं मागण्याची आस पाही मुखाकडे. जगद्गुरु तुकोबराय अहो काही ना काहीतरी मागा, काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमची 8वी आमची पिढ्याने पिढ्या कधीच भगवंता तुझ्यासाठी मागण्याची वेळ आमच्याकडे आली नाही आणि तुझ्याकडे कधीच काही मागणार नाही. काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत असो नाही मागणार देवा. भगवान परमात्माने हट्ट धरला नाही तुकोबराय काहीतरी मागावं लागेल. मग तुकोबराय म्हणतात मनती काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवाला जरा बरं वाटलं हेची देगा पर्यंत तरी आले, पण हेची देगा म्हणजे तरी काय तेच तुकोबराय अभंगाचा पहिला चरण. तुकोबराय म्हणतात तुझा विसर न व्हावा देवा हेच दांडे तुझा विसर कधी जीवनात पडू देऊ नको. आता आपल्याला देव म्हणतच नाही मागा महिला मंडळ, पण म्हणलाच असता कधी भगवान परमात्मा कधी मागा तर काय मागताल बरं? वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. प्रत्येक जण गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी मागणार. कोणी म्हणेल ताय मुलगा नाही देवा मुलगा पाहिजे, कोणी म्हणेल मुलगी नाही मुलगी पाहिजे, बरेच म्हणतील लग्न नाही बायको पाहिजे. देवाला काय काय मागतील सांगता येत. भगवान परमात्मा मागू नका हे या मताची मी नाही, पण एक प्रश्न पडतो. देणाऱ्या माणसाकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे, श्रीमंती स्वातंत्र्य आणि उदारता. या 3 पैकी एखादा गुण कमी असेल तर तो माणूस कधी दान देऊ शकत नाही. एका व्यक्तीकडे पहा तुम्ही, श्रीमंतही होतं उदारताही होती पण स्वातंत्र्य नव्हतं. गावातले लोक जमा झाले, दादा पावती फाडा सप्ताह आलाय. पावती फाडा म्हटल्याच्या नंतर त्यानं पावती म्हणे किती 2000 2 काय 4000ची फाडा. 4000ची पावती फाडली आणि मग लोक म्हणले द्या ना पैसे. ते म्हणे तेवढीच तर पंचायती म्हणे का पप्पेची माई संभाजीनगरला गेली.
आणि बायकोशिवाय, बायकोला विचारल्याशिवाय कोणतं काम करत, बायकोच्या पुढे यायची जायची हिंमत. माणसाकडे 3 गोष्टी दान देण्यासाठी पाहिजेत. मग तुम्हाला प्रश्न पडेल की हे 3 गुण भगवान परमात्माकडे आहेत का? श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता. जगाचा मालक जो आहे त्याचं कोण मालक असणार आहे? ज्यानं सर्व या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. जगाला श्रीमंत करणारी धनलक्ष्मी अखंड ज्याच्या चरणाची सेवा करण्यासाठी आहे, त्याच्यापेक्षा श्रीमंत जगात कोण नसेल. आणि तिसरा विषय आहे की भगवान परमात्मा किती उदार. 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं भगवान परमात्माचं नामचिंतन तपश्चर्या केली. फक्त वडिलांची मांडी पाहिजे होती, पण अढळपद दिलं भगवान परमात्मानं. द्रौपदी मातेनं भजन केलं, 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. एवढा उदार भगवान परमात्मा आहे. सुदाम देवाला मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊनिया त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखुनिया गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली. हे 3ही गुण जगाच्या मालकाकडे आहेत. भगवान परमात्माला नक्कीच मागावं, पण काय? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी. अखंड हे मन भगवान तुझ्या चरणावरती लागू दे. मुलगाही मागितला पाहिजे, पण मुलगा चांगला विचारायचा, की जेणेकरून पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे आणि चांगल्या विचाराची मुलगी पाहिजे. जगाच्या मालकाकडे मागता बऱ्याच जणांना वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला या. वाटतं की नाही? असं करा ना तर असं करा. वाटतं ना तुम्हाला? मला खरं खरं सांगा, प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल की नाही? आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसते. तुमचे द्यावे तेवढे धन्यवाद. कमी मालिकाचा टाइम झालाय सध्या, तरी सुद्धा मालिकेचा त्याग करून तुम्ही इथे आल्या. मला सांगायचंय, प्रभू रामचंद्र जन्माला येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजही जन्माला येतील, पण ती अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल. आज आपल्याला वाटत असेल देव देश आणि धर्म व्यवस्थित राहावा, यासाठी सध्याच्या काळात मुलं संस्कारी निघणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण सांगतो कधी पण, विचारलं तुम्हाला 16 वर्ष काय येतं बरं, तेवढंच येणार आपल्या तोंडात, पण कधी विचारच केला नाही. भावार्थ दीपिका सारखा, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ माऊली ज्ञानोबांनी सांगितला. 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 16 वर्षी संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिलाय. आपलं 16 वर्षाचं 16 वर्षात 2 पुढे सोबतच पडतं. बापाचं पोराचं तिथंच बिल त्याच टपरीत. गावागावात तशी प्रकरणं झालेत. म्हणून तर शोकांती काय, ज्या आईवडिलांना ज्या मुलाला जन्म दिलाय
त्याच मुलाचा अंत्यविधी, आज त्या मुलाचा अंत्यविधी त्या आई वडिलाला करायची वेळ आलेली आहे. ती परिस्थिती ती का संस्कार नावाची गोष्ट राहिलेली नाही. आईचं लक्ष नाही, बापाचं लक्ष नाही, कोण काय करतंय काहीच माहिती नाही. कथा कीर्तन म्हटलं की आपल्याला इकडं आणा वाटत नाही. बरेच जण मोबाईल 10वीला लेकरं 11वीला गेलं की 10 15 हजाराचे मोबाईल. किती 10वीला ना 11वीला. ज्या मुलाला मोबाईल शिवाय दुसरं कोणतंच ज्ञान नाही, 2 वर्षाचं 3 वर्षाचं पोरगं आमच्या भागातली झाडलेली घटना आहे. आज 10 वर्षाचा मुलगा झालाय, पण आईनं मुलगा जास्त रडू नये म्हणून मोबाईल द्यायची. आज 10 वर्षाचा मुलगा झालाय, 3 वर्ष झाला हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जातात, पण 10 वर्षाचा होऊन सुद्धा तो मुलगा मोबाईल शिवाय दुसरं कोणालाच ओळखत नाही. सगळ्यात सांगायचे संस्कार नावाची गोष्ट. मुलगा पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. या भागात आल्याच्या नंतर आनंद वाटतो. चौकात आमच्या तिकडे तालुक्या ठिकाणी जिल्हा ठिकाणी तेवढे असतात पुतळे, तेवढे गावागावात तेवढे मोठाले शिवाजी महाराजांचे पुतळे बसवत आहेत. करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि आता जवळच आली, अगदी 7-8 दिवसावरतीच आहे. ज्या महाराष्ट्राच्या राजाचा आपण विचार करतोय, ज्यांच्यामुळे आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. विसरून चालणार नाही आपल्याला, म्हणून त्या राजांसाठी म्हणतात पहा, आवाज येऊ द्या आता. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. तुमच्यासाठी टाळी वाजवायची. तुमच्या हातानंतर वरती आले, पण आमच्या मावशा ऐकतात तरी माझं, मालकाचं ऐकत नसतील. पण असं कीर्तनात कथेत बसले स्वतःला विसरलं पाहिजे. पा गाडी, बंगला, प्रॉपर्टी, लेकरं बाळ हे 12 महिने तुमच्या पाठीमागे मरुस्तवर ते कधीच आपल्या पाठीमागचं जात नाही. पण इथं बसल्याच्या नंतर तरी देवाला समर्पण करून कोण कधी जाईल सांगता येत. बरं कीर्तनात बसला तुम्ही, कधी कोणाच्या छातीत चमकल सांगता येते? माझ्या सहित कोण कधी जाईल सांगता? योग्य वेळेत सावध व्हायचं. मला सांगायचे, मुलगा असावा चांगल्या विचाराचा, मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाईंसारखी. ज्या मुलीसाठी जगाच्या मलकानं बाईचं रूप धारण करावं. ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई, त्या संत जनाबाई. मुलगा असावा चांगल्या विचाराचा, मुलगी असावी चांगल्या विचाराची. जगाच्या मालकाकडे भगवान परमात्मा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण अगोदर काय करावी साधने. फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने, तुटती भवाची
बंधने जगाच्या मालकाला मागायचे भगवान आमचं हे मन कधी तुझ्या चरणावरील इकडे तिकडे जाऊ देऊ नको, कारण मन हे चंचल चपळ आणि जाता येता, म्हणून संत सांगतात मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा, येणे नाही योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं नामचिंतन. जगद्गुरु तुकोबाराय सांगता देवा हेच दान देगा देवा, आणि तुझा विसरण व्हावा. तुझा विसर नाही पडला तर तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवान तुझा विसर नाही पडला तर अखंड आवडीनं तुझं गुणगान करेल. नामचिंतन करावं परमार्थही करावं, पण आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. परमार्थ असावा आवडीचा, सवडीचा परमार्थ काही कामाचा. तर मला खरं सांगा महिला मंडळ जेवण राहिलं ना तुमचं, चार्जिंग राहिली ना, पंगती गीत त्याच्यामुळे आलं मला माहिती. बऱ्याच जणी पाना आता चालत येत होत्या. एकदा सांगलीकडे कीर्तन होत दादा, कीर्तन संपल्यावर तिथं 1 ग्रामची नथनी ठेवली होती सोन्याची. काही मावशी ते चिठ्ठ्या द्यायच्या अगोदर चिठ्ठ्या फाड्यात चालू होत्या. अर्ध कीर्तन होईपर्यंत 2 चरण झाले आणि अर्धा 1 तास झाल्या मग काही महिला आल्या. ते चिठ्ठा फाडणारच गेलं निघून तिथून. तेव्हा तर कोणी येईन, आता अर्ध कीर्तन चालू झालं, आता कशाला बसायचं. ज्या मावशा आल्या होत्या का नथनीच्या आशेनं चिठ्ठ्या फाडणार नाही म्हणून घरी गेल्या. तसं मावशाचं आहे. जेवण करण्यासाठी आलोय, ज्या देवाचं आपण खातो त्याचं भजन करायला काय हरकत. आवडीनं करावं, सवडीनं परमार्थ कधी करायचा. बऱ्याच जणी शेतातली सरकी खुरपायची झाली किंवा सरकी लावायची, कापूस वेचायचा झाला म्हणून या ठिकाणी येऊन बसतात. कापूस वेचला काही जणी पळाट्या काढायला गेली असते. बऱ्याच जणी वेळात वेळ काढून येथे येतात. परमार्थ असावा पण आवडीचा असावा. आणि आवडीनं नामचिंतन केलं नक्कीच आपल्यावरती कधी बरेच लोक म्हणतील भजन केलं तर फायदा आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. नामचिंतन करा. माऊली ज्ञानोबाराय सांगतात नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. कोणताच काळ तुमच्यावरती घात करू शकत नाही, पण नामचिंतन मुखात हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तेने माया जाळ तुटतील किंवा सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. नामचिंतन कंठामध्ये पाहिजे. भगवंताचं भजन करायचं आहे. बऱ्याच जणी म्हणतील ताई आम्ही कुठं आताच म्हातारे झालो, करू ना म्हातारेपणी भजन. म्हातारेपणी नाही करू शकत का? संत सांगतात
ना तर तरुण हाच भवसागर तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून महिला मंडळ जोपर्यंत आहोत तरुण, पुरुष मंडळी जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून लोक टाकतील पुरून. म्हणून परमार्थ योग्य वेळेत का करावा. एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या किती इच्छा असेल तरी कीर्तनात येऊन बसता येत नाही. एकदा का कानपूर लाईन खराब झाली असे सांगून सांगून किती महाराज लोक मेले तरी सुद्धा आपल्यात काही बदल होऊ शकत. म्हणून संत सांगतात जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाये चुकू नको, योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं नामचिंतन करा. कारण माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानवी देह शतक गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय आणि काय भजनासी उरले ते पाहे का. म्हातारपणचा परमार्थ नाक मुख गळू लागले लाळ आणि संत सांगतात कानों में पड़ गया ताला, आँखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा लाला, अब क्या करे पाला. योग्य वेळेत सावध होणं. म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. आता भाकरवाडीत एखाद्या घराला आग लागली, लागू नाही पण लागलीच, घराला आग लागली, लोक म्हणे पाणी आणा पाणी, पाणी सापडलं. तरुण मुलं म्हणे काय करावं काय करावं. एक म्हातारा माणूस म्हटलं पोरांनो नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढून मग घरावर घर राहील का. घराला आग कशी लागते माहिती का. कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा बाबा जेवले का. म्हातारा मत झोपायचंय आता. नाकातून गंगा जमुना वाहनं म्हणजे घराला आग लागणं. पायानं न चालता येणं म्हणजे. आता इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार, तशीच लागू द्या. 10-15 मिनिटात तुमच्या घराची आग काय विझणार आहे. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. तातडी ना शिवंत देह जाणार सकळ का देह दादासाठी टाळी वाजवा एकदा. पहिल्यांदाच ऐकलं पण भारी जरा. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खायला काळ देहाला खाण्यासाठी टपलेला आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. योग्य वेळेत सावध व्हायचे. का करावी तातडी शरीराची होय माती, शरीराची होय माती. केव्हा 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला आया कोण कधी जाईल सांगता येत नाही. योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं नामचिंतन करावं. परमार्थाची तातडी करावी. कारण देह
नाश पावणारा आहे। योग्य वेळेत सावध व्हावं, परमार्थाची तातडी करावी, भगवंताचं नामचिंतन का करावं परमार्थ? आता भजन जरी करायचं असेल तातडी करावी का करावी? देह नाश पावणार आहे म्हणून। पण नामचिंतन करण्यासाठी महिला मंडळ कुठं जाण्याची गरज आहे का? कुठं पहाडात डोंगरावर कुठं ठाईचं बैसोनी करा एकच चित्त। संत सांगतात उठता बैसता हरी बोला। त्याच्या पुढे सांगितलंय महिला मंडळ तुमच्याकडं शेतात पीक कोणतं लावतात जास्त? सरकी कपाशी असते का? कापूस लावतात ना शेतामध्ये? मला सांगा 4-5 जणी दिवसभर शेतात कामाला गेल्या, किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? माझी शपथ तुम्हाला किती जणी? अहो नाही, एकीमेकी अशा लाईनीत उभे राहिले कापूस वेचायला। तुम्हाला सांगते दादा, अशा जर उभे राहिला कापूस वेचायला अमोल दादा एकीमेकीला म्हणणार दादा कथा मला माहिती करा काय झालं? विठ्ठल संतांची संगती करून परमार्थाची तातडी आहे। आदरणीय हरिभक्त परायण माननीय श्री नाईकवाडे सरांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची। दादा सरांचे धन्यवाद व्यक्त करते, आवर्जून उपस्थिती आहे। विठ्ठल विठ्ठल योग्य वेळेत सावधून परमार्थाची तातडी करावी, कामामध्ये काम काही म्हणा राम राम किंवा काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही। दोन्ही परीक्षा पायी उतरते, दोन्ही परीक्षा पायी उतरते। मन हरी 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 मन हरी हरी मन हरी 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 मन हरी। उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती नामचिंतन। आता वेळ किती राहिला आपला? महिला मंडळ किती राहिला वेळ? कीर्तनाचं नाही हो, तुमच्या आयुष्याचा विषय। कीर्तन बरोबर सोडणार मी, तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुमची इच्छा किती झाली तरी मी जास्त वेळ ठेवणार नाही। मला सांगायचंय कोण कधी झालं सांगता येत नाही, म्हणून संत सांगतात जिंदगी मौत जब तुझको आवाज दी घर से बाहर निकलना पड़ेगा। क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का। क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। भगवान परमात्माचं नामचिंतन योग्य वेळेत, कारण रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे। मसलकर महाराज ज्या दिवशी आत्माराम गेला लोक म्हणतात राम नाम, त्या दिवशी पर्याय नाही म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात बिनु सत्संग विवेक न होई, राम पावे सुलभ न होई, राम सिया राम बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई।
योग्य वेळेत कधीतरी देवाचे धन्यवाद मानले पाहिजे. सुंदर प्रसंग सांगते तुम्हाला. एका वेळेला एका बाबांना हृदयाचा विकार झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले. 65 वर्षाचे होते. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. राधा का इकडं पाकेसराबाई 65 वर्षाचे होते, हॉस्पिटलमध्ये गेले. हृदयाचा विकार झालेला होता. डॉक्टरांनी सांगितलं हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन पूर्ण झालं. 5 तास ऑपरेशन चालू होतं सर. ऑपरेशन पूर्ण झालं आणि ज्या वेळेला डॉक्टर साहेब आले बिलाची पावती घेऊन आले. हे बाबा बिल झालं म्हणे 5 लाख रुपये. बिलाचं नाव ऐकलं आणि म्हातारं डासा रडायला लागलं. ज्यावेळेला डॉक्टर साहेब म्हटले हात जोडतो, बाबा काही परिस्थिती नाजूक असेल गरीब असेल तर सांगा, पैसे कमी करतो. तुमचे लेकरं तुम्हाला सांभाळत नाही का? मुलं तुम्हाला व्यवस्थित बोलत नाहीत का? म्हातारं म्हटलं डॉक्टर साहेब अहो पंचकुरुशीत माझ्यासारखा श्रीमंत माणूस नाही. 5 लाख काय मागता? या क्षणाला 50 लाख मागितले तरी देऊ शकतो. मग रडताय का? नेमकं झालंय का रडायला? बाबांनी उत्तर फार सुंदर दिलं. डॉक्टर साहेब या का गोष्टीचं रडायला येत आहे फक्त की तुम्ही फक्त 5 तास माझं हृदय सांभाळत तर 5 लाख रुपये मागतायत. 65 वर्षाचं झालोय पण त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्यानं अजून 5 रुपये नाही मागितले कधी. गोष्टीसाठी रडायला धन्यवाद देवाचे मानले पाहिजेत. अहो कोण माणसाचं आयुष्य म्हणजे लकी ड्रॉ सारखं आहे. या क्षणाला पुढचा शब्द बोलू शकतो की नाही सांगता येत नाही, पण तरी सुद्धा आपण भावाभावाचं भांडण करतो. अहो बांधावरून डोकं फोडाफोडी कुऱ्हाडी घालतात एकामेकाच्या डोक्यामध्ये. मग वाटतं श्रीमद भागवत कथा आणि रामकथा गेली कुठं? ज्या सावत्र भावानं 14 वर्ष स्वतःच्या भावाच्या चरण पादुका सिंहासनावरती ठेवून 14 वर्ष पूजा केली, आज त्याच सख्या भावाचं सुद्धा पटत नाही. सख्या भावामध्ये बांधावरून वाद 3-3 वर्ष कोर्टात केस चालते. ज्या आई वडिलांनी सख्या भावाला जन्म दिलाय, एका जणांनी आई घ्यावं एका जणांनी वडील घ्यावेत, आपण त्यांची सुद्धा फाटाफूट करतोय. त्यावेळेला वाटतं आपण जर विचार केला ना, एका वेळेला राज्याभिषेक सोहळा होणार होता. 22 जानेवारीला प्रत्येकाला आनंद होतो. भगवान प्रभू रामचंद्राचा वाढदिवस म्हणायला हरकत नाही. आजपर्यंत प्रत्येकाला म्हणावं लागायचं बनाएंगे मंदिर, त्याच्यानंतर बन गया है मंदिर. हे प्रभू रामचंद्रासाठी सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचं. हात वरती घ्या. युग राम राज का आ गया शुभ आज का आ गया हुई जीत सनातन धर्म की हर हर बोलो जय श्री राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. मला सांगायचं एकच, योग्य वेळेत सावध व्हायचंय. भावाभावांमध्ये प्रेम टिकून राहावं, माय लेकामध्ये प्रेम टिकून राहावं असं वाटत असेल. श्रीराम कथा, भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र कथा आपण नक्की श्रवण केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, अखंड तुझं आवडीनं गुणगान करेल. बरेच वारकरी आपण पाहतो, काही वारकरी असतात, काही माळकरी फक्त सिजनेबल. 30 तारखेला बऱ्याच जणांनी माळा काढल्या बा, आणि काहींनी कोरोनात काढल्या. त्यांना वाटलं आम्ही का अमृत पिऊन आलो का काय. ओरिजिनल वारकरी त्यालाच म्हणतात, देह जावो अथवा राहू पांडुरंगी डभाव. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही, तो ओरिजिनल वारकरी. तर आपण किती वेळा 7 दिवस जर कार्यक्रम असेल ना,
महाराज तुम्हाला सांगते असे भले मोठे टिळे आपल्यापेक्षा आपण फिकं पडतो त्यांच्या पुढं. असं वाटतं हेच मारकरी हे सगळ्यात मोठा महाराज आहे का काय. भला मोठा टिळे लावून बसणार, कीर्तनात जरी बसलं तरी सगळ्यात पुढं. ओरिजिनल वारकरी एका कोपऱ्यात म्हणजे डुप्लिकेट सगळ्यात पुढं. जीव गेला तरी चालेल. संत सांगतात देह जाऊ 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 हीची घडी पाया हरीचे पाया हरीचे नामचिंतन करायचं. जगद्गुरु तुकोबार आहे. भगवान परमात्माला सांगतात न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा संत संग दे सदा. अखंड पाहिजे ते संताची संगती. पर संताची संगती का पाहिजे, का करावी संताची संगती. महिला मंडळ हरिप्राप्तीसी उपाय धरावे. एकदा का चरण धरले संताची पायी हा माझा आणि विश्वास संताच्या चरणावर ज्या दिवशी बसेल त्या दिवशी तुकोबाराय सांगतात सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी ते ठाई. विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. ते सुख प्राप्त करायचं असेल तर संताच्या चरणावरती विश्वास ठेवावा लागेल. एकदा का विश्वास बसला संत सांगतात संताविना प्राप्ती नाही आणि ऐसे वेद ती ग्वाही. आता महिला मंडळ तुमच्या घरी तुमचे जावाई बापू जेवायला आले. जावायाचा तुम्हाला आवडतीचा पदार्थ करायचा आहे. जावायला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार. थोडंसं जोरात. त्याच्या पुढचं काय नाही विचारत. कोणाला विचारणार. मुलीला. बरोबर. तुमच्या जावायला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती ना तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. महिला मंडळाची आवड वेगळी. महिला मंडळाला आवडतं साडी आणि सोनं. लहान लेकराची आवड काय आवडतं खोड्या करायला आणि पैसे मागायला. तुमच्या लेकरांनी खोड्या करावं नवल नाही. भगवान गोपाल कृष्णांनी खोड्या कराव्यात आणि ज्या वेळेला गोपिका येतात गोपिकांनी मैयाला म्हणावं यशोदे तुला एकदा तरी गवळण म्हणे लाला माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधूनच टाकते. भगवंत म्हटले मला कशाला चॅलेंज. दुसऱ्या दिवशी गोपाळांना सांगितलं तुम्हाला सुट्टी. निघाले चोरी करायला. मुंगूस आडवं गेलं. आता मुंगूस आडवं गेले चांगल्या कामाला निघाले तर काय वाटतं तुम्हाला. शुभ शकून. बरोबर. एखादा हरणाचा कळप आडवा गेला तर शुभ शकून. बरोबर. एखादी गोमाता आडवी गेली तर शुभ शकून. एखादी महिला पाण्यानं भरलेलं भांडं घेऊन आडवी गेली तर आणि तेवढ्यात एखादी मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होतं. कधी कधी सांगत असते पहा महाराज मसलकर महाराज एखाद्या कार्यामध्ये चांगल्या कामाला निघाल्यावर मांजर आडवी गेलेली पुरली पण मांजरीपेक्षा बेकार माणसं असतात. काही काय 4-5 जणांनी दादाने किती सुंदर नियोजन करू दे एकटंच म्हणतं 5च कसं सप्ताह होतोय. तुझ्या वाचून राहणार आहे का. माणसांना नाही चांगलं करता आलं करू नये पण वाईट कामात कधी स्वतः पाय अडकू नये. कारण कधी भगवान परमात्मा चक्र टाकतील आपल्याकडे आणि कधी हनुमंतराय गदा आपल्या डोक्यात घालतील सांगता येत नाही. योग्य वेळेत सावध व्हायचं. विचार करावा. माणसाने चांगलं काम करावं. भगवान परमात्मा निघाले. दही दूध लोणी चोरून खाल्लं. मुंगसाला सोबत घेऊन गेले. ज्या बाजीवरती गवळण आणि गवळी झोपलेले दोघांच्या मध्ये मुंगू सोडलं. जसं मुंगू सोडलं यांच्यामध्ये जेव्हा ती गवळण मैयाकडे आली मैयाला म्हणते भगवान परमात्मानं खोड्या केल्यात. मैया म्हणतात खोड्या नको करू माझे हो खोड्या नको करू माझे हाती शिकवी जग यमुनेची माती बाबा
लहान खोड्या करायला आवडतं. महिला मंडळाची आवड वेगळी, पुरुष मंडळीची आवड वेगळी, पण संताला आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले किंवा माझ्या जीवीची आवडे नामचिंतन केलेलं आवडतंय. अशा संताची संगती घडली तर तुकोबाराय म्हणतात, गर्भवासाच्या दुःखामध्ये जन्माला घातलं तरी तो जन्म आम्ही आनंदाने स्वीकारू. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी,
टाळी वाजवायची. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतो तुका मनी गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. जो खेल गए प्राण पे श्री राम के लिए, एक बार हाथ उठा तो मेरे हनुमान के लिए. हाथ वरती घ्या सगळ्यांनी. एक बार हाथ उठा तो मेरे हनुमान के लिए. सागर बोला इसने सीता का पता लगाया, प्रभु राम राम डाडा लंका में राजा जाया. माता ने संसार लिए, एक बार हाथ उठा तो मेरे हनुमान संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आदरणीय हरिभक्त परायण शंकरदादा मसलकर आहेत, गोसेवक. किती गाया सांभाळण्याचं काम करत आहेत. दादांच्या धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांनी माझा संपर्क ज्यांच्याकडे करून दिला आदरणीय आमचे अमोल दादा आहेत. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी गुणीजन मंडळी आहेत. ज्ञानानं वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. या ठिकाणी कोणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील, चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा कार्यक्रमासाठी वातावरण एवढं सुंदर आहे पहा. अजून 1 तास जरी म्हटलं असं तरी मी कीर्तनच तर सोडलं दादा शंकर दादा. पण इथून शब्द आहे पुढच्या वर्षी आपलं एक कीर्तन. काय टेन्शन घ्यायचं, 1 रुपया द्यायचं नाही पुढच्या वर्षी. आल्याच्या नंतर समजलं फार आनंद वाटतोय. आहे थोडीशी पण आहे तेवढे गुलाबाच्या फुलासारखे चेहरे तुमचे. सगळ्यांकडे पाहून आनंद वाटला. अजून 1 तास कीर्तन केलं असतं पण 9 ते 11 मला दुसरीकडे कीर्तन आहे आणि इथून 50-60 किलोमीटर आहे. पण सर्वांचे परत एकदा धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर कोणी जागा सोडणार नाही. खाली बसा 2 मिनिटं फक्त. सर्वांनी 2 मिनिटं खाली बसा.
चालू असलेली आपली श्रीमद भागवत कथा आणि त्या कथेचा आजचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसामध्ये ज्यांनी आपले या ठिकाणी हरिकीर्तन केले असे असणाऱ्या संघर्ष कन्या ज्योतिताई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. ताईंचं आमचे शंकर भाऊनी समस्त भाकरवाडी मंडळींच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद. या कीर्तनासाठी समस्त पाहुणी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामधील ज्यांचं नाव आहे हे सर्व प्रेमाची मंडळी आहे. जे पैसे देऊनही सुद्धा येत नाही असे आमच्या शंकर भाऊंसाठी शंकर भाऊंच्या प्रेमास्तो या ठिकाणी आवर्जून महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. म्हणून त्यांची सर्वांचे एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. कुणी असं म्हणेल आमच्या शंकर भाऊंनी काय कमवलं, ऐका काय कमवलं, हे जर प्रश्न जर विचारला कोणी तर मी असं म्हणेल की त्यांनी पैसा कमवला नाही, धनसंपत्ती कमवली नाही, गाडी कमवली नाही, तर त्यांनी जीवाभावाची प्रेमाची मंडळी त्यांनी कमवली आणि ती आज आम्हाला बघायला भेटते. पैशानं मोठं माणूस होत नाही, धनानं मोठं होत नाही, होतं कशानं, तुमच्याकडे लोक किती येतात हे तितकं महत्त्वाचं आहे. म्हणून आमच्या शंकर भाऊंची या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी ताईचं स्वागत करण्यासाठी 2 मिनिटं 1 मिनिट शाळेपण आजचे जे कीर्तनाचे सौजन्य आहे शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ मारसावळी कैलास पाटील गाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आमच्या भाऊंना सुद्धा विनंती करतो की ताईंचा सत्कार त्या ठिकाणी करायचा आहे. कोणी जागा सोडणार नाही. चला समोर चला. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे हरिभक्ती पारायण श्री मुरलीधरजी महाराज मसलकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. या वरती या ना बरं सोनू भाऊ या ठिकाणी पुन्हा एकदा ताईंचं या ठिकाणी व्यासपीठावरून समस्त गावकरी मंडळींच्या वतीने धन्यवाद. या ठिकाणी श्री स्वर सम्राट असणारे